हाय फ्रेंड्स, मी हर्षदा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही गेलो होतो रांजणगावच्या महागणपतीला. ॲक्च्युली आम्हाला सर्वज्ञला बाप्पाच्या पायावर घालायचं होतं, म्हणून आम्ही ही छोटीशी ट्रिप प्लॅन केली. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. अष्टविनायकाचे सर्व गणपती हे पुण्यात आणि पुण्याच्या आसपासच आहेत. इफ यू आर पुणेकर देन तुम्ही 1 किंवा 2 दिवसात अष्टविनायक करू शकता. जर तुम्हाला रांजणगावला जायचं असेल अँड इफ यू आर ट्रॅव्हलिंग बाय बस देन तुम्हाला थेट रांजणगावपर्यंत बस नाही आहे. तुम्हाला आधी वाघोलीला जावे लागेल आणि वाघोलीच्या बस स्टॉपवरून तुम्हाला रांजणगावसाठी बस भेटेल. आम्ही सकाळी लवकरच मंदिरात पोहोचलो. माझ्यासोबतच बेबी असल्यामुळे मला थेट बाप्पांचे दर्शन घेता आले. बाप्पांची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि गाभारा हा पूर्णपणे दगडी आहे. गाभारा पेशवे महादेवराव यांनी उभारला आहे आणि आजूबाजूचा परिसर, मुख्य दरवाजा, मंडप याचे बांधकाम नंतर करण्यात आले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. प्रसादालय हे दुपारी 2 पर्यंत चालू असते. मंडपात बसून आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, मंदिराचा इतिहास जाणून घेतला आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या उद्यानात गेलो. उद्यान हे खरंच खूप रम्य आहे आणि इथे तुम्ही फॅमिलीसोबत खूप छान क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. तुम्हाला जर अष्टविनायकातले बाकीचे गणपती बघायचे असतील तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आम्ही ही आमची छोटीशी ट्रिप खूप एन्जॉय केली आणि हो गाईज, मी लवकरच एका कॅफेला व्हिजिट करणार आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय फ्रेंड्स.